अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. चैत्र वैशाख 2024 या महिन्यातील अमावस्या तिथी कधी आहे, नेमकी 7 तारखेला आहे की 8 तारखेला आहे, हे जाणून घेऊया. अमावस्या तिथीला खूप महत्त्व असतं. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध करतात. अमावस्येच्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला अत्यंत शुभ मानले जाते. स्नान करून दान केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. चैत्र अमावस्या 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होणार आहे. ते 8 मे रोजी सकाळी 8:51 अमावस्या समाप्त होणार आहे. उदया तिथीनुसार 8 मे रोजी चैत्र अमावस्या साजरी होईल आणि 8 मेला सूर्यास्त लागल्यामुळे 8 मेला पूर्ण दिवस अमावस्या गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे 8 मेला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे. अमावस्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. याचबरोबर आपल्या पितरांची देखील पूजा केली जाते. ज्यांना प्रखर पितृदोष असेल त्यांनी प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. जर तुम्ही दर अमावस्येला पितरांसाठी हे उपाय केले तर तुम्हाला कसलाही पितृदोष लागत नाही. तुमच्या घरामध्ये भरभराट होते, घरातील सगळी संकट दूर होतात, घरामधील निगेटिव्ह ऊर्जा राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते. त्यामुळे दर अमावस्येला पितरांसाठी आपण सेवा करायच्या आहेत. तर या अमावस्येला आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. कोणती आहे ती वस्तू हे जाणून घेऊया. यामुळे तुमची सगळी संकट, दुःख दूर होतात आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. पितृ प्रसन्न होतात. याबरोबरच दर अमावस्येला किंवा या अमावस्येला तुम्हाला कुठले उपाय करायचे आहेत यासाठीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक आलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे. तर त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही पण या अमावस्येला आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, पितृदोष नष्ट करण्यासाठी किंवा तुमचे कुठल्याही कामात अडथळा येत असेल तर ते उपाय आवर्जून करा. त्याबरोबरच तुम्हाला हाही एक उपाय करायचा आहे. तुम्हाला जे पितृदोष असतात ते आपल्या 3 पिढ्यांचा लागलेला असतो. त्यामुळे दर अमावस्येला आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर अमावस्या ही 7 तारखेला सकाळी 11 नंतर लागणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही 7 तारखेला केलात तरी चालेल किंवा हा उपाय तुम्ही 8 तारखेला केलात तरी चालेल. हा उपाय केल्यामुळे 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य असतं ते संपून जातं. तुमची सगळी संकट, दुःख दूर होतं. तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी जायचे असेल तर 8 तारखेला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू शकता. किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरीच तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका, थोडंसं गोमूत्र टाका, काळे तीळ टाका आणि मोठं मीठ, ज्यालाच आपण खडे मीठ म्हणतो, ते टाकून तुम्ही स्नान करायचं आहे. यामुळे आपले सर्व दोष, आपली सर्व पापे नष्ट होतात असं म्हटलं जातं. आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, पितरांना तृप्त करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला ही वस्तू चारायची आहे. बघा, आपण आपल्या पितरांना कावळा आणि कुत्र्याच्या स्वरूपामध्ये स्मरण करून त्यांच्या रूपात त्यांना आपण अन्न चारत असतो. या दिवशी तुम्हाला एक पोळी करायची आहे, म्हणजे एक चपाती करायची आहे. या पोळीला तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही या पोळीवरती थोडा गूळ ठेवायचा आहे आणि थोडे काळे तीळ ठेवायचे आहेत. ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. तुमच्या घरी किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठं जर काळं कुत्रं तुम्हाला भेटलं तर त्याला ही पोळी तुम्ही खाऊ घाला. दिवसभरात हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय तुम्ही 7 तारखेला केलात तरी चालेल, 7 तारखेला 12च्या नंतर करा दुपारी, आणि 8 तारखेला केलात तरीही चालेल. त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे बाकीचं कुठलंही म्हणजे काळे तीळ नसतील, गूळ नसेल, तर तुम्ही फक्त पोळी करा, त्याला मोहरीचं तेल लावा आणि फक्त पोळी जरी चारलीत तरी चालेल. जर तुम्हाला काळं कुत्रं कुठंच भेटलं नाही तर तुम्ही इतर कुठल्याही कुत्र्याला ही पोळी चारू शकता. तर 8 तारखेला उदया तिथीनुसार 8 तारखेला अमावस्या आपण साजरी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्या दिवशीही हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितरांना तृप्त करून घेण्यासाठी तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून
नक्की बघा. तुम्हाला याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमचा कितीही प्रखर पितृदोष असो, वास्तुदोष असो, लग्नामध्ये येणारी अडथळे असो, कुठल्याही कामात तुम्हाला यश येत नसेल, संकट असतील, दुःख असतील, घरामध्ये भरभराटी नसेल, निगेटिव्हिटी असेल, सतत नकारात्मकता, आजारपण, या सर्व गोष्टींवरती खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.